अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकणारे RSS आणि भाजप प्रणित समर्थकच आहेत. त्याच्यामुळे कारवाई कशी करायची याबद्दलचं कठोर आव्हान आणि शल्य जसं बोचत आहे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना, आता तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक शल्य बोचतंय. श्रीरामपूर, अहिल्यानगर मधील श्रीरामपूर, या श्रीरामपूरच्या शांततेवर, सर्वसामान्य निष्पाप नागरिकांवर जे दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे, असं एका जनआक्रोश, हिंदू जनआक्रोश नेत्याने जो काही गोंधळ घातलेला आहे सागर अशोक बेग नावाच्या, त्यामुळं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. आता गेले 4 दिवस श्रीरामपूर पूर्ण बंद होतं, सगळे व्यवहार ठप्प झालेले होते. अखेर आज सर्व धर्मीय जन आक्रोश, सर्व पक्षीय जन आक्रोश हा श्रीरामपूरमध्ये बघायला मिळालेला आहे. सडलेलं राजकारण, पोलिसांची गुन्हेगारी आणि पोलिसांना मदत करणारे दलाल आणि राजकीय साठवलोट, याच्यामध्ये श्रीरामपूरचं जे मूळ वैभव आहे, एक काळ असा होता की सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखाने आणि साखर कारखान्यांचा दर काय असावा ते श्रीरामपूरमध्ये ठरलं जात होतं. ते सगळं वैभव मातीत घालण्याचं काम विद्यमान राजकारण्यांनी कसं केलेलं आहे. आणि सागर बेग हा जो 48,000 मतं घेऊन बसलेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आता त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कसं गोत्यात आणलेलं आहे त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, मूळ नाव बेलापूर. 1 सप्टेंबर 1947 रोजी नगर परिषदेची स्थापना झाली. श्रीराम, बेलापूरचं नाव पडलं श्रीरामपूर. आणि बेलापूर देखील हे रेल्वे स्टेशन आजही आहे आणि बेलापूर नावाचं गाव देखील तिथे आहे 4 किलोमीटर अंतरावर. ते श्रीरामपूर. आता या श्रीरामपूरची रामनवमी जशी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे अगदी उरूस भरला जातो, तो देखील प्रसिद्ध आहे. मग एक काळ असा पाहिलेला आहे, अनेक दशकं अशी गेलेली आहेत की गुण्या गोविंदाने हिंदू मुस्लिम रामनवमी आणि उरूस साजरा करत होते. पण आता काय झालेलं आहे, वार्ड क्रमांक 2 हा कसा पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणारा आहे, तिथे कशी गुन्हेगारी आहे, तिथे कसे कट्टर मुस्लिम आहेत आणि त्या हिंदूंच्या माना कसे कापत आहेत, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत करत जे काही नेते जन्माला आले अलीकडच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये सागर अशोक बेग हे एक नाव प्रकर्षाने येत आहे. आज ज्या वेळेला मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये जसं काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले, त्याच्यानंतर काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाने जसे होते, तसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रकाश चित्ते होते, भाऊसाहेब कांबळे होते, जे विधानसभा निवडणुकीमध्ये 2 क्रमांकाची मतं त्यांना मिळालेली आहेत, ते होते. त्या सगळ्यांनी एकच नाव घेतलं, सागर अशोक बेग. हा हिंदूंचा कसा भस्माचूर आहे आणि याच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी एक सांगायचं आहे, सागर अशोक बेग यांनी ज्यांनी राजकारण्यांनी त्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांच्यावर ते मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे. कारण म्हणजे हॉटेल लक्ष्मी नारायण मध्ये ज्या आकाशची हत्या झाली, आकाश दुबई याची, जो 34-35 वर्षाचा तरुण, त्याची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, भर दुपारी भर दिवसा हत्या झाली. म्हणजे 3 जण येतात काय तिथं पाहुणे म्हणून, जेवणाचा आग्रह धरतात, ज्या वेळेला किचन बंद झालेलं असतं. आणि मग आकाशचे वडील हे देखील त्यांना सांगतात की तुम्हाला मिळेल जेवण, पण काही वेळ वाट पहा. परंतु तसं काही पाहिलं जात नाही आणि ते 3 जण म्हणजे अक्षरशः हल्ला करतात, जीव घेतात.
म्हणजे एका पित्याच्या समोर पुत्राची हत्या झालेली आहे आणि ती गुंडांनी केलेली. मग ते गुंड कुणाचे आहेत याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आता ते सागर बेग असं म्हणत आहेत की ते माझे कुणीही नव्हते, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणत आहेत. जसा कोणताही आका तसंच बोलत असतो, तसे सागर बेग देखील तेच बोलत आहेत. आता ही हत्या आणि त्याच्यामुळं मग एवढं बिघडलं काय? महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात, लगेच बंद आणि लगेच आरोप कशाला करायचे असा प्रश्न कोण विचारतंय? सागर बेग विचार. पण त्याच्या आधी जे काही झालेलं आहे, जे उद्योग झालेले आहेत, तुम्ही हिंदू जन आक्रोशचे नेते म्हणून तुम्हाला आमदार संग्राम जगताप चालतात, मंत्री मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे चालतात, सगळ्यांच्या व्यासपीठावर तुम्ही जाता. त्यांच्या व्यासपीठावर जसं जाता तसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही मान सन्मान मिळवता, विधानसभेमध्ये बंडखोरी करता, 48,000 मतं मिळवता. तुमचं ज्ञान अगदी अगाध आहे, त्याच्याबद्दल कुणाचीच ना नाही. तुम्ही त्या अर्थाने लोकप्रिय आहात, परंतु तुमच्या नावावर किंवा तुमच्या प्रोत्साहनामुळे जी काही विशी तिशीतली जी काही टोळी पोचली गेलेली आहे, म्हणजे ग्रामीण भागातले लोक ज्या वेळेला श्रीरामपूर शहरामध्ये येतात तर 10 वेळेला विचार करतात की आपण निघालेलो तर आहोत, पण सुरक्षितपणे आपण घरी परतू की नाही. साधा धक्का लागला की मार खायचा आहे. किती मुली बाळींवर बलात्कार झाले, ते सगळे गुन्हे नोंद झाले का पोलीस ठाण्यामध्ये? पोलीस ठाणं म्हणजे पोलीस रक्षक नाही भक्षक कसे, हे श्रीरामपूरचे लोक गेले 4 दिवस उच्च रवात सांगत आहेत. शेवटी कसं आहे, नंगे को खुदा डरता है. आता सागर बेग बेग टोळीबद्दल कुणी बोलायचं आहे? आणि मूळ हा जो पैसा आहे, हा जो माज आहे, 1-1 कोटीच्या गाड्या यांच्याकडे ज्या पद्धतीने आलेल्या आहेत, त्याचं कारण आहे वाळू उपसा, वाळू चोरी, प्रवरा नदी आहे, अमुक आहे, तमुक आहे, या सगळ्या गोष्टी. मग आपसामध्ये जे काही वैर असतं, अधिकाऱ्यांवर जे हल्ले असतात, लाचखोरी असती, हे सगळं केलं जातं. आणि मग तो जो पैसा येतो त्या पैशातून टोळी पोचली जाते. मग जसं वाल्मिक कराड बीडचा किती कट्टे दिले मुलांना, तसं तेच श्रीरामपूरमध्ये दिसतंय. मग ते पोरं काय करतात? नशेच्या आहारी गेलेले. म्हणजे MIDC मध्ये तसा तो MD करणारा कारखाना देखील पकडला गेला. हे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर एका कॉलनीमध्ये पोलिसांनी ज्या वेळेला कोम्बिंग ऑपरेशन केलं, त्यांना हत्यार अनेक सापडले. एका मुलीला अटक झाली, म्हणजे तिला ताब्यात घेतलं, तिच्यावर अत्याचार झालेला असं म्हणतात. ते अजून प्रकरण पूर्णपणे बाहेर यायचंय. म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये जे दलाल बसलेले असतात, या गुंडांचे गुंड यांचे, ते काय करतात? कुणी तक्रार द्यायला आले, मुलगी आली, मुलीचे वडील आले, तर तिला सांगतात, तिचं काउन्सिलिंग करतात. हे बघ, तुझी बदनामी होईल, तुझं असं होईल, तुझं तसं होईल. ते तक्रार करत नाही. साधा मोबाईल हरवला, मोबाईल चोरीला गेला, हातातून हिसकावून नेला, गळ्यातले दागिने हिसकावून नेले, त्यावेळेला जे तक्रार करायला जातात त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही चोरी झाली, हिसकावून नेलं असं म्हणू नका. तुम्ही काय म्हणायचंय? गहाळ झाला, माझा मोबाईल हँडसेट गहाळ झाला, माझे दागिने हरवले, अशी तक्रार करा. आणि हे सांगण्यासाठी तिथं ते दलाल असतात. पोलीस स्वतः ते सांगतात, तक्रार दाखल लवकर करून घेत नाही. अशा प्रकारचं आहे. कारण काय, ह्या टोळीमधले 112 जण तडीपार आहेत. त्याच्यातले कितीतरी तडीपार गुंड मोकाट तिथं फिरत असतात. लोक बघतात, लोक काही बोलू शकत नाही. व्यापारी खंडणी देतात, उद्योजक खंडणी देतात, द्यावीच लागते. कारण की उद्या जर आपलं काही बरं वाईट झालं किंवा कुणी जर आपल्या अंगावर आलं आणि आपण जर हप्ता नाही दिला तर करायचं काय? ते बिनबोबट सगळं करायचं आहे. आणि मग सगळेजण नाव घेतात. जसं मी सुरुवातीला अनेक नावं घेतले की सागर अशोक बेग किती खुलासे करत असले, सांगत असले की मी त्यातला नाहीये, तरी देखील त्यांना पोचलं गेलेलं आहे. किती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर, किती गुन्हे असावेत?
म्हणजे पनवेलचा एक गुन्हा आहे तिथं तर मकोका आहे. म्हणजे 3(1), 3(2) आणि 3(4) या कलमाच्या अंतर्गत मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल आहे. आज श्रीरामपूरचे लोक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे देखील त्याच्यामध्ये लोक होते. लक्षात घ्या. भाजपचे नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते. आता जे दुबैया ज्या आकाशची हत्या झालेली आहे त्याचा काका भाजपचा नगरसेवक आहे. कल्याण कल्याण दुबैया माजी नगरसेवक येतो. मग अशा गुंडाला आपण का पोचलेलं आहे? कारण आपल्याला कसं आहे की जरा हिंदुत्व राजकारण करायचं आहे, हिंदू मुस्लिम लावून द्यायचं आहे, मस्तपैकी राजकारण करायचं आहे, मतांचं एकीकरण करायचं. जर कुणी विचारलं की आम्हीच सत्तेवर आहोत मग कसं काय अन्याय होतं, तर त्याचं उत्तर मात्र आम्हाला काही द्यायचं नाही आहे. आम्हाला राजकारण करायचं, आम्हाला एक गटा मतं मिळवायचे. आणि हेच सगळीकडे. आता बघा हे जे गुन्हे आहेत सागर अशोक बेगच्या विरुद्ध, पहिला गुन्हा FIR 182/2009 म्हणजे 2009 मध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये राहता न्यायालयामध्ये आरोप निश्चित झालेले, जामिनावर सुटका. त्याच्यानंतर नाशिकला FIR 111/2011 नाशिक ATS शस्त्रास्त्र कायदा कलम 3/25 4/25 नाशिक मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय साहेब जामिनावर आहे. त्याच्यानंतर 2012 मधलं FIR 230/1 श्रीरामपूर शहर पोलीस IPC 307 353 332 504 506 34 शस्त्रास्त्र कायदा व मुंबई पोलीस कायदा 17 प्रकरण 35/2013 श्रीरामपूर सत्र न्यायालयामध्ये प्रलंबित. 4 FIR 2013 मधला लोणी पोलीस IPC 395 शस्त्रास्त्र कायदा राहता न्यायालयात प्रलंबित. त्याच्यानंतर FIR 2017 मध्ये त्याच्या आधी काळबादेवी मुंबई तिथेही शस्त्रास्त्र कायदा त्या अंतर्गत न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. आणि हे जे मी मकोका म्हणतोय ते FIR 1/6/2017 खंडेश्वर पनवेल IPC 395 341 342 412 120B मकोका अंतर्गत कारवाई विशेष प्रकरण 105/2020 पनवेल न्यायालयात प्रलंबित. त्याच्यानंतर भरपूर आहे यादी. अहमदनगर तालुका आहे 2018 मध्ये. त्याच्यानंतर श्रीरामपूर शहरातच आहे 2022 2023 मध्ये सुद्धा आहे. कोपरगाव आहे, सोलापूर आहे, सगळीकडे गुन्हे. सागर हे सांगत आहेत बेग की काय आता एखादं गुन्हेगार जर राजकारणात आलं तर काय वगैरे अशा पद्धतीने ते स्वतःचं काय उदात्तीकरण करत आहे. माणूस बोलायला अतिशय पटायचे, इयत्ता 5वी पर्यंत शिकलेला आहे, पण असा बोलतो, संमोहित करतो समोरच्या गर्दीला. मग हिंदू मुस्लिम काय आहे, मुस्लिम कसं अत्याचार करतात वगैरे ते सगळं सांगतात. मुस्लिम असो, हिंदू असो, अमुक असो, तमुक असो, कुठल्याही गुंडाला जात धर्म नसतो. त्याच्यामुळे कुठल्याही धर्माची बदनामी करता येत नाही. ती करू नये, ते कशातच बसत नाही. मग मुस्लिमांमध्ये पण गुन्हेगार आहे तिथं नाही तर असं कुणी म्हणतंय का? सगळ्या प्रकारचे गुन्हेगार आहे, सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या याच्यामध्ये, सगळ्या पक्षामध्ये. मग असा जो गुन्हेगार आहे, हा जो आका आहे बेग, आणि ज्याला त्याला शुचिरभूत करून जसं ते आईस मधून काय वॉशिंग मशीन म्हणजे इन्कम टॅक्स CBI ED आरोप आहेत का, आरोप झाले, इनको जेल में डालेंगे असं म्हणायचं. नंतर काय करायचं, भाजपमध्ये आला त्याला सुटका करून टाकायचं. मग तसे प्रकार झालेले. मग तो फडणवीसांबरोबर आहे, तो एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे, तो सगळीकडे आहे, राणेंबरोबर आहे, संग्राम जगताप वगैरे ते सगळंच आहे. तसं बेगचं काय झालेलं आहे, उदात्तीकरण झालेलं आहे. मोठा कॅनव्हास होर्डिंग असे लागतात श्रीरामपूरमध्ये, शिवाजी रोड असो, मेन रोड असो, सगळीकडे होर्डिंग, बेकायदा होर्डिंग लागतात. कोणी काही करत नाही. कारण हा पठ्ठ्या जो तयार झालेला आहे, म्हणजे नगरपालिकेसमोर एकदा यांनी पोलीस फौजदाराचाच पट्टा करून त्यालाच झोडपलेला आहे. हे अशा पद्धतीची दहशत आहे, वर्षानुवर्षाची आहे. हा म्हणजे शेकडो पोरं त्याच्या मागे आहेत, सगळे पोचलेले आहेत, सगळे नशेच्या आहारी गेलेले आहेत. याच्यावर काही सामूहिक मंथन होणार की नाही? मग याच्यामध्ये पुढाकार कुणी घ्यायचा? मग शेवटी काँग्रेसचा आमदार आहे, मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले आहेत ओगले, त्यांना बोलायला काय जात आहे, ते मला बदनाम करत आहेत, मी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे.
अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, हे सगळं बोललं जातं. आता ओगलेंमध्ये दोष नाहीत का? असतील. ते आता MBA पर्यंत शिकलेले, ते श्रीगोंद्याचे होते, ते इकडे आले, आपल्याला आमदार व्हायचं, तिकडे त्यांनी व्यवस्थित त्यांचं कॅम्पेनिंग केलं आणि लाभ घेतला, त्यांनी आले काँग्रेसच्या तिकीटावर निवडून. आणि ज्यांनी आधी निवडणूक लढवली ते लहू कानडे, ते 4 नंबरला गेले 2024 मध्ये. सगळ्या पक्षाचे लोक आहेत. आज हे सगळे जे लोक एकत्र आले होते, आता भलं जे नाही आले, भाऊसाहेब वागचोरे किती 100 खोके का 50 खोके, गद्दार वगैरे वगैरे वगैरे, काय जे आरोप झाले, खासदार शिर्डीचे निवडून आलेले ते नाही आले. त्यांना लांबून लांबून बघायचं असतं सगळं. ते कुंपणावर आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील आले, दुबईच्या घरी गेले, सांत्वन केलं वगैरे, सगळं बाईट दिली. मी आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मी कोणाशी बोलणार आहे? आता पोलीस महानिरीक्षकांशी बोलणार आहे. इतके दिवस काय केलं तुम्ही? इतके दिवस तुम्ही पालकमंत्री आहात. लोणी श्रीरामपूर अंतर किती आहे? तुम्हाला शल्य काय की आपला नगराध्यक्ष नाही निवडून आणता आला? भला आपण गल्ली बोळात फिरलो, पण नाही आपल्याला करता आलं. होऊ द्या मारामाऱ्या यांच्या, येणार आपल्याकडेच आहे. हे असं केलेलं आहे. गुंडांना अप्रत्यक्षरित्या हेच राजकारण पोचत आलेलं आहे. काय नावं निघालेत आता? अण्णासाहेब शिंदेचं नाव निघालं, रावसाहेब शिंदेचं नाव निघालं, गोविंदराव अधिकांचं नाव निघालं, जय टेकावडेंचं नाव निघालं, खंडूशेठ व्यवहारे ज्येष्ठ नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, त्यांचं नाव निघालं. अशी अनेक मंडळी ज्यांनी अनेक दशक, आता ते त्याच्यातले बहुतांश आता हयात नाही आहेत, यांनी जे वैभव वाढवलं, यांनी देखील राजकारण केलं. आता भानुदास मुरकुटे आज होते, ते देखील उतरले. आता ते काय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जरी असले तरी मग ते आले ते रस्त्यावर. आरोप झाले, प्रत्यारोप झाले, राजकारण हे चालूच असतं, सगळीकडे ते चालू असतं, गटबाजी चालू असते. काँग्रेसचा एक काळ होता, प्रचंड गटबाजी, भ्रष्टाचाराचे आरोप, या कारखान्यात खाल्लं, त्या कारखान्यात खाल्लं, याला नोकरी लावून दिली, त्याला नोकरी, हे सगळं झालेलं आहे. परंतु अशा प्रकारे हिंदू मुस्लिम गुंडगिरी, आणि मग या जो गुंडगिरी करू शकतो, ज्याच्या हातात दांडपट्टा आहेत, हत्यार आहेत, टोळ्या आहेत, असा माणूस जन आक्रोश मध्ये येऊन बोलत असेल, भले तो बंडखोरी करत असेल, लोक मतं देतात. लोकांच्या डोक्यामध्ये घुसवलेलं आहे. आणि ही परिस्थिती आहे, ती फक्त श्रीरामपूरमध्ये आहे का? महाराष्ट्रामध्ये? फक्त महाराष्ट्रात आहे का? संपूर्ण भारतामध्ये? आणि याचा विचार कुणी करायचा आहे? हे राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याचा विचार करायचा कुणी? म्हणजे धाडसाने बोलता येत नाही. अशा प्रकारचा जो भस्मासूर निर्माण झालेला आहे प्रकाश चित्तेंच्या भाषेत, जे शिवसेनेचेच आहेत, जे नगराध्यक्ष पदाला ते निवडणुकीत उभे होते, ते पूर्वीचे तसे भाजपवासी, ते पहिले आबा बिपा वगैरे असं आंदोलन करत करत तयार झालेले, पण तिकीट नाकारलं म्हटल्यावर ते इकडे शिवसेनेमध्ये आले. मग शिवसेना, मग राजकारण आहे, अंतस्थ देखील वैर असतंच, त्याच्यामध्ये चाललेलं आहे सगळं. तू मोठा की मी मोठा, कोण मतं मिळवतंय, काय करतंय, सगळं चाललेलं असतं. आणि त्या प्रकारे चाललेलं आहे. 4 दिवस एक शहर बंद राहतं, त्याचं नाव श्रीरामपूर आहे, आणि आपल्या गृह खात्याला त्याचं काही देणं घेणं नाही. मुंबईमध्ये काय चाललेलं आहे, कोणाचे किती खासदार फोडायचे, कोणाचे आमदार किती फोडायचे, त्याला 50 कोटी द्यायचे, 25 कोटी द्यायचे, ऍडव्हान्स किती द्यायचा, विकास निधी किती द्यायचा, मंत्रीपद कोणतं द्यायचं, काय कसं करायचंय. आणि इकडं मात्र श्रीरामपूर सारखं एक वैभवशाली शहर मात्र ढसढसा रडतंय. तो आक्रोश ना कोणत्याही जन आक्रोश नेत्यांना अजून पोहोचलेला नाही, त्यांच्या कानापर्यंत बोळे कोंबलेले आहेत. त्याच्यामुळं जसं श्रीरामपूरकरांनी शेवटी काहीतरी धाडस केलं, आले एकत्र, आणि मग शेवटी आपली जी लंगोटी आहे, राजकीय लंगोटी, ती सांभाळत आपल्याला थोडंफार लोकांची बाजू घ्यावीच लागेल. लोकांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा, हे ते गुन्हेगारी, रेल्वेचा रूळ, नशा, हे ते, यातून काहीतरी बोलावं लागेल. तडीपार गुंड बोललेले आहेत ते. आणि मग आता शेवटी जाता जाता प्रश्न एकच आहे
की सागर अशोक बेग यांचा त्या आकाश दुबे हत्येप्रकरणी दोष असेल नसेल ते तपासांती येईल समोर. परंतु हे जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, या अशा बेगला, या बेग टोळीला शीर्षस्थ नेतृत्व जे काही पोचतंय ते अजून किती दिवस पोचणार आहे आणि लोक अजून किती दिवस दहशतीखाली राहणार आहेत, हाच प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.